तर नमस्कार सर्वांना, सोनाली स्पेशल डिश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आजची रेसिपी खूप हेल्दी आणि टेस्टी असणार आहे. तर इथे आहे मटकी. तर छान मोड आलेल्या मटकीची आपण इथे उसळ बनवणार आहोत. तर ही संडे स्पेशल रेसिपी असणार आहे. खमंग आणि टेस्टी अशी मटकीची उसळ, छान मोड आलेल्या मटकीची उसळ. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एक कढई ठेवलेली आहे मी. त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून 1 चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये मीडियम साईजचे 2 बारीक चिरलेले कांदे मी याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. थोडेसे फ्राय झाले 2 मिनिट की लगेच याच्यामध्ये 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला तो देखील टाकून घेतलेला आहे. आणि नंतर शेंगदाणे भरपूर टाकायचे, याच्यामुळे खूप टेस्टी अशी आपली उसळ तयार होते. तर क्रिस्पी शेंगदाणे होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आणि नंतर कढीपत्ता टाकलेला आहे. हळद पावडर आणि लाल तिखट किंवा तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार इथे तिखट वापरू शकता. आणि तुम्ही बघू शकता इथे मस्त छान असे मोड आलेली इथे मटकी आहे. एक 2 मिनिट परतून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये मोड आलेली मटकी टाकून घ्यायची. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर खूप टेस्टी लागते ही उसळ, नक्की बनवून बघा तुम्ही. मीठ व कोथिंबीर छान आपण इथे मटकीमध्ये मिक्स करून घेऊया. अगदी 5 मिनिटांमध्ये ही उसळ जी आहे ती बनवून तयार होते. अगदी थोडंसं आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. 2-3 चमचे हाताने शिंतोडे द्यायचे आहेत पाण्याचे, जेणेकरून आपली उसळ जी आहे ती व्यवस्थित मऊ अशी होईल. आणि नंतर 2 मिनिटांनी परत झाकण काढून आपण हे छान एकजीव करून घेऊयात. तर इथे आपली मटकीची उसळ जी आहे ती टेस्टी अशी तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.